श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ। गर्भधारणेत समस्या असलेल्या जोडप्यांसाठी आनंदाची बातमी। बारामती मधील सुप्रसिद्ध श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर आता अहिल्यानगर व सातारा मध्ये सुरू। मातृत्वाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा 84 84 86 19 00। धमाल कॉमेडी वेब सिरीज सांडाळ चौकडीच्या घरामध्ये। खरा घरातून पुढारी झालं करून समजा उचापती। घरातून पुढारी झालं करून समजा उचापती। घरातून पुढारी झालं करून समजा उचापती। हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये, हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये। काय झालं दातार काढायला? गावाचं दातार पडलं ना, सरपंचाची तुमच्या हात दातार काढल्यामुळे तळपाळीची आग मस्तकाला गेली। सुभाषराव संजू मेंबर स्वतःला लय शहाणा समजत होता। जेव्हा त्याची अशी जिरावली, साप सोडला पायात गौरी वहिनींच्या नावानी। आमदारांपुढे दाना 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 वराडली बाई, आबरू गेली संजू मेंबर। अहो त्या राजकारणामध्ये जिरवा शिवाय असतच काय होईल सुभाषराव? रामभाऊ, तुम्ही एवढी संजू मेंबरवर कुरघोडी केली, ह्या कानाचे त्या कानाला आम्हाला कळून पण दिलं नाही। त्याला तर राजकारण म्हणायचं। माझ्या नादी लागत होता। अरे गल्ली बोळात तुझं राजकारण चालतं, मी गल्ली ते दिल्ली राजकारण खेळतो। गावात करू नका राजकारण, आम्हाला हिचा डोक्याला खुराक होतोय। तुम्ही म्हणूनच म्हणतोय गावगाड्यातली माणसं गावगाडाच बघा, तालुक्याला जिल्ह्याला राज्यात देश बघायला मी आहे। अहो तुमच्या राजकारणाची खीर बसते ना आम्हाला इथं। तुमच्या सरपंचांच्या वादामुळे गावात शांतता राहते का? रोज काय नाही काय मिटवावं लागतं। आता तर मी ठरवलंय, रामभाऊच्या जे जे नादी लागल त्याला हाताखालनच काढणार। आम्हाला भरल्या तासावरून उठवते गावातले लोक, आलं का लक्षात? अहो काय बाळासाहेबांना तुम्हाला दुसरं काय काम आहे का नाही? ह्याला हाताखालनं काढीन, त्याला फाडीन, त्याला तोडीन। बाळाचंच बरोबर आहे। काय बाळासाहेबाचं बरोबर आहे? आता आता नाही आता काय झालं बाळ? बाळासाहेब एकदा झालं, दोनदा झालं, किती दिवस सहन करायचं? आज सुट्टी नाही। काय वाढवून ठुलय कोणाच ठाव? असं वय कुठं असतं? अरे बघतो फक्त 11 पर्यंत सोडत नाही। नाही मला आवरू नका कोणी, 2 तासात संपवतो। रामभाऊ बसून मिठू राव, बाळासाहेबाच्या काय नादी लागता? सुभाषराव काहीतरी करा। बसून मिटवू आधी हाणू, मग मिटवू। अहो येणार का काय? अरे माझा विश्वास नाही होय। अरे काय झालंय? सांग तरी। रामभाऊ दर तुला काय म्हणलंय? आपण बसून म्हणलंय? रामभाऊ बसून मिठू नाही सुभाषराव यायचं नाही तेवढं बसायला आणि मिटवायला। आपण झालंय काय सांगा तरी? अरे रामभाऊ अरे सांग की। रामभाऊ तू त्याच्यात घुस आणि सुभाषराव तुम्ही इकडं घुसा आणि पाटील तुम्ही दगड घ्या फक्त। अहो बायकोचा फोन आलता आणि बायको म्हणली 2 तासात 11 वाजेपर्यंत इथं आबाला घेऊन पोचते तिच्या बापाला। आणि जर म्हणली जर दारात घाणबिन जर असली तर गाठ माझ्याशी साफ केलं पाहिजे ना। हे काय म्हणजे तुमच्या घरादारचे शेण झालं करायला बोलवलंय आम्हाला? सासरा का आमदार का खासदार का मंत्री आहे ना? साफसफाई करायला। रामभाऊ नाडी चेक करा, घ्यायची वेळ झाली या माणसाने। हितनं काय झालं? सुट्टी नाही, फाडीन तोडीन आणि हिथं घाण करायला आणलंय व्हय? बायको खवळली मला लय। नाही ना आम्हाला काय तुझ्या घरचा सारकरी समजला काय वेळे बाळू? आणि मी नाही होय तुमच्यात कामाला येत। आपण नीट सांगितलं असतं तर आम्ही आलो असतो ना, अजून लेबर आणली असती। बोलवा की मग अरे तुझं तू बघ पळ। हो चला आपण काय बिनकामाचे चला बघा की कुठून आणि सांगताय एवढं पळावलंय मी हिला असतो की सासरा येणार ना आबा येणार ना आम्हाला आणलंय इथं। एवढ्याने मर चालू होय, एवढ्याने मर चाल लगेच। परत तुम्ही सुद्धा काढतो माझा मी एकटा, असून द्या सत्याला नाही तर कुणाला तरी बोलावतो।
अरे कोण नसतं कुणाचं असलं वेळेला. बरे आता 2 तासात तर पडली म्हणले 8 दिवस राहती. गाना बसून बसून बोर होते कसं फिरायची सवय आहे मला. अण्णा तुम्ही एक काम करा, हा सरळ आपली गाडी काढा हा आणि बिंदास गावभर फिरा. पाहुण्यारावळ्यांच्या घरी जा की. तुम्ही एका जागेवर सारखं बसून आहे त्यामुळे काकी बोर होणार ना. मोटरसायकल हो मला गोड्यावर फिरायची सवय पहिल्यापासून. गोड्या अण्णाकडे लय मोठा घोडा होता. बघ सांगायला त्याला काय माहिती, लहान होता तो. हात पुरत नव्हता खालून. म्हणजे फक्त एक घोडा होता हा, वय. एकच होता. आणि तुला काकी माहित नाही वय. अण्णा आमच्या आजोबा पंजोबाचा बी लय मोठा घोड्यांचा तबेला होता. लय मोठा घोड्यांचा तबेला. इकडं पर राजस्थानवरनं लोक राजे महाराजे इकडं आमच्याकडे घोडे खरेदी करायला यायचं. हा मला तर नाही कधी दिसला. अगे ही लय जुनी गोष्ट सांगतोय तुला. जवळपास 1000-1500 घोडं होतं अण्णा. 1000-1500 घोडं. आणि एकदा असंच काय झालं, सहज आपलं भाऊ घोड्याची निगा राखत होतं. शेपटाला त्याचे आपलं गोंजरत होतं. हा काय घोड्याच्या मनात आलं, त्याला वाटलं दुसरंच कोणतरी. जिल्हा आजी मारतो म्हणतो आणि जिल्हा काय आजी सांगतो? भाऊच्या पोटाची बसली. हा आय 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 काय तुम्हाला सांगायचं अण्णा. हा जी मेंदूजी फिरला भाऊचा, जी घोडं जे धरलं पायाला आणि जी धुणं फिरवून आपटल्याकडे जी घोडं आपटलं. घोडं जाग्यावर खालास, जाग्यावर खालास. पाणी सुद्धा मागितलं नाही घोड्याने. हा काय सांगतोय. खरं हे गोष्ट त्या घरातले वाकडा धुवायला लावले तर उचला येत नाही, मलाच उचलायला लागतंय सगळं. वाकडा वेगळा आहे आणि घोडं वेगळं. हा आणि ही गोष्ट बघितली आजोबाने. आजोबाने आजोबाने बघितलं. लका 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 12 हातीचं बळ लका मला याच्या अंगात. ह्यो जो एक घोडा आता मारत असेल आणि उद्या काय झालं ते हो म्हणला की तबेला आपला मारून टाकल. तिसऱ्या दिवशी व्यापारी बोलावला ना, अख्खा तबेला इकला. 10-5 वारी. भाऊचा राग म्हणजे लय डेंजर आहे काके. आपलं- आणि ही कधी घोडं मारलं होतं 7वी-8वीत असताना. 7वी-8वी का? माझ्या वयात असतं तर हाती उचलून मारला कुणी असता. कुणी सगळं विकून टाकलं. ही आमच्या आजोबांनी. 40 एकर इकली, 35 एकर. काटावा आता किती राहिले बघा. हे बघ हे बघ धानशीर होते. एखादा म्हणला ना मला 4 पॉईंट जमीन पाहिजे, इकली लगेच त्याला इकायचं. लय दानशीर होतं. नाव माझ्या आजोबा पंजोबा. जमिनीचं खरं आहे बरं का. पण जसं मला कळतंय ना, तुझ्या जन्माच्या आधीपासून या गावात येतोय मी. बर शिरडोबिनाच यांच्या दावणीला. नाही तर काय. त्या तुझ्या मावशीने दिली कालवड म्हणून ती गाय तरी हाय तुझ्या दावणीला. ती बी गाय मी माग लागून भाऊंच्या आणली. भाऊंचा राग लय डेंजर आहे. शिरडुबी नाही. अरे घोडं जर मारत असेल तर शिरडन करडन कोंबड्या काय चीज आहे. हा कांदा बटाट्या वांडील्या त्या फेकून. ती खाया वाचून गाय मरायला लागली. घोड्याच्या तबेल्याची भाषा करताला ती का. गाय बी तुमच्या सारखीच आहे. खाणं बोकडावानी आणि राहणं लाकडावानी. सदा नाकाद तिथं 6 पॅक उघडच. किती बी खाया घालतोय तिला. हाय का तोंडात बसून एवढा गाज धरतय का. जाऊ द्या नका लक्ष. भाऊ, काय काय झालं एवढं दमायला. एवढा धापा का टाकताय. एक मॅटर होता जरा. मॅटर कसलं मॅटर. कोण काय म्हणलं भाऊ. अण्णा ए, बंदूक घ्या इकडे. बस लगेच निघाला. कसला मॅटर रे. मॅटर म्हणजे भाऊ कोण काय म्हणलं तुम्हाला. ताणला असन कुणीतरी सरपंच पार्टी नाही तर कुत्र बित्र मागे लागला असन लगेच निघाला. अण्णा रामभाऊला ताणणार अजून जन्माला यायचा आहे. तुम्हाला पाटील ताणतात ना, धावपळ तुमची करतात ना, तसं मला समजू नका. ऐकायचंय. आश्चर्यचकित होऊ नको. मी सांगतो तुला. वाघ शिरला होता गावात. वाघ गाव सैरभर पळत होतं. आला का मला गाव संकट आलं. वाघाला जी मी ताणायला सुरुवात केली. वाघ पुढे रामभाऊ माग, वाघ पुढे रामभाऊ माग. उसात शिरला. एवढी माझी दहशत आहे. वाघ जर मला भेट असेल तर गाव काय. वा 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 भाऊ. हा आमचं म्हणलं की मांजर आणि तुमचं म्हणलं की वाघ वय. वाघ मांजर म्हणजे मी त्या दिवशी तुम्हाला म्हणलं मी बिबट्यात आणला तर म्हणले मांजराचं पिलू होतं. अनगणा मला आलेली बातमी खरीच होती. तो कशाला मांजर उसात फेकतो म्हणतो मी बिबट्यात आणला. आबरू गेले माझी. तुमची तरी आताची बातमी वाघ होती काय खरी असं. नौका शिकार माहिती घे. बर करू करू. नाही वाघ तर आणला असेल यांनी. तसं लय ए, वाघाची माणसं यांनी लय ताणल्यात आतापर्यंत. वाघ बिबट्या राजकारण हो ह्या सगळ्या गोष्टी बाजूला राहू द्या. आता करायचंय ते समाजकारण. समाजकारणातून राजकारण. अरे काहीतरी मला सपोर्ट करा. सीमा तू त्याच्या गेल्या पंचवार्षिकला सरपंच होती. हो त्याच्यानंतर आपल्या घरात पद आहे का. हो आणि आहे का काय पद. नाहीच ना- की पण. तयारीला लागा. आणि भाऊ अपमानाची बाजू अशी माहितीये का. सुदाम नेवशे सरपंच आहे. हा
पण त्यांची बायको हा त्या गौरी काकी हं. त्या सरपंचीन बाय म्हणून अख्ख्या गावात अण्णा मिरावत्यात म्हणजे नेवशे सरपंच ह्यांना बी सरपंचीन बाय म्हणायचं हा. आता तू होती इतक्या वर्ष सरपंच तुला कोणाला पागाय घरी आलंय का म्हणलं का सरपंचीन बाई म्हणून? एवढं एवढं खरं आहे बरं का. सीमा आपल्याकडे पद होतं ते मिरवायसाठी नव्हतं, काम करायसाठी होतं. ही देखावा करतात म्हणून आता नहिले पे द्यायला करायचं. तयारी लागा. त्या गौरीताईचं काय खरंय, 2 हाना सरपंच बाई म्हणा असलं का. हा सीमा एक काम कर, तयारी लाग. हळदी कुंकू समारंभ आहे असं म्हणायचं. गावातलं घर ना घर पिंजून काढ. मध्ये ना आधी हो अरे राजकारणात मधीन आधीच काय बी असतं. राजकारणाला शेंडा नसतो ना बुडका नसतो. तयारी लागा. एक काम कर, घराघरात जा आणि म्हणायचं आमच्या घरी हळदी कुंकू समारंभ आहे, या बर का. हा हा ही बरोबर आहे. हळदी कुंकूला म्हणते बरं का, पण अरे. मध्ये ना आधी काय असं? ए बाळा वातावरण निर्मिती होते, वातावरण निर्मिती. अण्णा कशाला कशाला मग? काय करायचं आता वातावरण? परत तिला सरपंच करायचे. हे बघ. लोकांनी तरुणांची मागणी केली की माझा गणा. लोकांनी मुरब्बी राजकारणांची मागणी केली रामभाऊ. हा. आणि महिलांची मागणी केली की सीमा. हा बघा किती दूरदृष्टी भाऊंची. ए बाळा जावाय बापू, कशाला बिक्काच्या डवाळे येतात तुम्हाला? नको बाळा, अण्णा परपंच अण्णाचं करा. अण्णा. अण्णा तुमचं माझं व्हायला. एकदा झालंय ना आपलं 5 वर्ष, बाद झालं. बाकीच्या संधी द्या. अण्णा 5 वर्ष नाही, परवा बी आम्ही, आज बी आम्ही, उद्या बी आम्हीच. आणि राजकारण अण्णा आमच्या खानदानाचा पिंड ए. या अण्णा. क्रेज कमी होईल गावात क्रेज ना तर भाऊ असं होईल की रामभाऊला गल्लीत चिराना कुत्र आणि दिल्ली 1715 मित्र. ए होऊ शकतं ना भाऊ? असं होऊ शकतं. मग? म्हणून सीमा तयारी लाग. अण्णा तुम्ही ह्यात लक्ष घाला. सीमा चल, तुला काय चांगली टिप्स इज्जत द्यायच्यात. चल 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 चल. हाय इज्जत जावाय बापू. गाना अण्णा तुम्ही बोलू नका तुम्ही तुम्ही. तरी काय बाळा बिकट डवळ आलेत. नाही नाही भाऊ म्हणते ती बरोबर आहे. आता ऐकलं नाही तुम्ही, संधी आली येऊकांना तर सरपंच पद मादत की. अण्णा फक्त सरपंच हो द्या, भाऊला बी कामाला लावतो. मागच्या टेस्ट पुढचा शाना बिकचे दिवस आल्यात. 30-35 चक्कर गेली, अजून तरी शाना हो. नाहीतरी तुम्हाला किंमत आहेच की. अण्णा, ऐक. अण्णाचा जावाय म्हणून मानतातच की बाबा. अण्णा अण्णा 5 एकर जरी गेली तर तुमची 15 एकर आहेच की. ती माझीच आहे की. आम्ही देतो तुम्हाला 15 एकर राजकारण खेळाय आणि हिंडतो ताटली घेऊन. काय बोलतो का ना? चांगलं शिकवाय गेलो तर तुम्ही आम्हाला भिकाला लावाय निघला. चल जातो मी मित्रांकडे. लय म्हातार भाजीन द्यायला काही. गौरीताई, ओ गौरीताई, हाय का नाही घरात? हाय की. अहो बाई सीमाताई आज अचानक. आणि मग हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवलाय बरं का रविवारी. भया आधी ना मध्येच कसं काय? आम्ही 12 हळदी कुंकाचा कार्यक्रम घेत असतो. त्याला काय वेळ काळ असते का सुहासनीला हळदी कुंकू सांगायला? पण पहिल्यांदा तुम्ही यायचंय बरं का. हे बघा सीमाताई तुम्हाला तर माहिती आहे माझ्या तर मागं किती उद्योग असतात किती कामधंदा असतात. सरपंच तर नावालाच नुसतं सरपंच आहेत. सगळ्या गावाचं मला बघावं लागतं. अहो ते खरे, पण तुम्ही आवाला म्हणजे मला मदत होईल ना जरा. बरं काढते वेळ मी त्यातून बी वेळ काढते. नाहीतरी सरपंच तर बघितलं ना मग काय सोपवलं की सगळं हीच होत आहे का त्यांचं नका सांगू. आता मी तुम्हाला बोलावले, बायकांचा कार्यक्रम आहे, तुम्ही पहिल्यांदा आलं पाहिजे बरं का. काढते म्हणलं ना तुमच्यासाठी वेळ काढते म्हणलं की काढते. ही सरपंच बाईचा शब्द आहे. बस तुम्ही शब्द दिला म्हणजे झालं. गौरीताई येते बरं का, आता लय कामं पडलेत, लय ठिकाणी सांगायचं. सीमाताई बाईच्या जातीला काम कधी चुकलंय का? चात्र पिऊन जा की. चहा वय अजिबात नको, तोंडात नुसती साखरच अहो, झाली. फक्त कपातच होतायचा राहिला. या पिऊन जा. ऐका माझं, लय ठिकाणी चहा पिलाय. आग्रही एवढा झाला का नाही, नाही म्हणायचं आलं नाही. तुम्हाला काय म्हणू शकते मी, तुम्ही काय जवळच आहे. बघा बरं का पुन्हा माणसाला. नाही काय असू द्या, या बरं का. हा पण बरं नक्की वेळ हा. काढते मी. गौरी कोण आलं होतं? सीमाताई कशासाठी? ती हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे म्हणत होत्या म्हणून आलते. हळदी कुंकाचा कार्यक्रम? हो. आजींमध्ये काय कार्यक्रम काढला तर त्यांनी? तर काय माहित नाही बाबा, पण म्हणले पहिलं तर तुम्ही पाहिजे, मला बाकीचं काय सांगायचं नाही, वेळ काढा. तुझ्या लक्षात आलं का आता खरी राजकारणाला सुरुवात झाली? आता इथं कशाचं राजकारण? जरा विचार कर की. गौरी तुला आमदारांनी नावाजलं, या सगळ्यांच्या डोळ्यात खुपलंय, त्याच्यामुळं खुनसी राजकारण चालू झालं. तुला माहिती आहे का? म्हणजे हळदी कुंकू ती रे राजकारणाचाच एक भाग आहे का? हो. रामभाऊ, सुभाषराव, त्याच्यानंतर बाळासाहेब असतील किंवा मग संजू असेल, चेअरमन असेल, ही सगळी तयारीला लागणार. लक्षात ठेवा, त्यांच्या महिलांना तिकीट मिळण्यासाठी सगळी तयारीला लागणार. त्याच्यामुळे तू मागं सरायचं नाही बरं का आपल्याला.
सरपंच बघाच तुम्ही, त्यांनी गावात तर भरिलंय नुसतं हळदी कुंकाचं, पण मी अख्ख्या तालुक्याच्या बाया गोळा करते का नाही बघा. तालुक्याचा काय संबंध आहे? अरे राजकारण ग्रामपंचायतीचं गावापुरतं मर्यादित असते. तसं कसं सरपंच, तुमचं बी नाव जाऊ दे की चांगलं तालुक्यापर्यंत. बरं असू दे, तुझ्या पद्धतीने तू प्रयत्न कर. जिल्हा परिषद तिकीट नाही मिळालं तर चालेल, पण ग्रामपंचायत आपल्या घरातून गेली नाही पाहिजे. कधी तू सरपंच, कधी मी सरपंच. पद तर मी जाऊनच देणार नाही, आणि कशी तयारीला लागते तीच बघा. तुला पक्क तयारीला लागावं लागेल. लागते की. माझ्या पद्धतीने मी तयारी करणारच आहे. चला आता मला लय काम आहे, ती नुसतं घरातच बोलून जमणार नाही. ह्यांचे हे सगळं चालू झालंय, आता मला सुद्धा डोकी म्हणजे हे बघ, नाही तर तू कर उधळपट्टी कर. नाही आताच खर्च. सरपंच, मी बी राखूनच करते की हातचा. म्हणजे तुम्हाला असं वाटतंय का लयच गौरी बोलती म्हणजे सगळं उधळवासा करल? तसं नाही, मी सुद्धा डोक्यानंच चालती. आणि पद तर तुमचं जाऊनच देणार नाही, तुम्ही बघा. इलेक्शनच्या काळात पैसा कमी पडून द्यायचा नाही. आता फक्त आश्वासनं द्यायची आणि नंतर पैसा खर्च करायचा. तुम्ही बघाच फक्त. तालुक्याच्या बाया गोळा करायच्या त्या. चला आता मी लागते कामाला लगेच. चला मी पण जातो आता. बापू काय करतो इथं तू? काय नाही 5 मिनिट राहिले तर त्यात लाईन बंद करायची ना. लाईन नाही, पाणी मिळालं का सगळ्यांना? हा मिळाले, आता 5 मिनिट राहिले गावातले, आता करतो की बंद. बंद करतोय. हा 5 मिनिटात. पाणी सगळ्यांना नाही मिळालं पाहिजे. हो हो. हे बघ, काय तुझ्या कानावर आलंय का? काय हो? गौरी आमदार साहेबाकडे गेली होती. आमदार साहेबांनी तिला लय नावाजलं. होय. 1.5 तास फाडफाड तिने भाषण केलं. कुठं आमदार साहेबांपाशी? हो, कधी पण? मागच्या आठवड्यात महिलांच्या प्रश्नावर असेल, गावच्या कामावर असेल, ती फाड बोलत होती. आणि मग ते 15 ऑगस्टला तर होत्या 2 मिनिटं आल्या फक्त, हॅलो हॅलो माईकवर म्हणले, माघारी का गेले मग? 15 ऑगस्ट तुला मग कसं असतं माहिती का? लहान लहान पोरं असतात, उन्हात असतात. हा हा, उन्हाचा ताण असल्यामुळे. त्यामुळे नाही बोलली ती. एक काम कर, आता गौरी राजकारणात येते. हा, आपल्या हातात सत्ता येणार आहे परत एकदा. आता आपल्या हातात आहेच की. परत एकदा म्हणतो मी. म्हणजे त्यांना राजकारणात उतरवायचं या. हा, चालतंय की. आमदार साहेबांनी नावाजल्यामुळं गावाचीचं जळफळाट झालाय. होणार की 100%. गावातले विरोधक आपले सगळी तसलीच आहेत. विरोधकांसुद्धा गोंधळ माजलाय आणि आपली बी माणसं जळायला लागली की. आता होणार की राव, एवढं आमदार साहेब नाव असते म्हणल्यावर सगळे जळजळत होणार की प्रत्येकाचा. आपली म्हणजे कोण तुला माहिती का? आपलं म्हणजे कोण? चेअरमन संजू. नाही राव, ते आपलेच आहेत राव. आपल्याच म्हणजे आपल्याच ह्याच्या पार्टीतले कसं ते होते? नुसती म्हणाय आपली आहेत, पोर घोड्या चालत्यात. त्याच्यामुळे तू काय करायचं, त्या गटात काय चालतंय ह्याची अचूक मला माहिती द्यायची. हा, कोणाचं म्हणजे? आपल्या मेंबरच्या का विरोधकाच्या? विरोधकाच्या बी गटात आणि मेंबरच्या बी गटात. जिथं जिथं तू जाशील हा, तिथं तिथं सगळी माहिती काढायची हो, आणि मला कळवायचं. चालतंय की. अहो काय कुठं कोण मी येलं, कोणाचं पाणी नाही सुटलं त्याचं तुम्हाला फोन करतो. हा चालतंय, सांगतो मी. आणि हे बघ, आता गौरी सरपंच झाली की तुझा पगार वाढीचं बघूच की आपण. अहो 7 महिने झालं राव, आता 5 दिवसांनी परत 8 महिने पूर्व होत्या राव. रुपये अजून दिला नाही राव. बाजार कुठं आणायचा मी? 8 महिने झालं, 8 वर्ष नाही झालं. राव 1 दिवस झाले म्हणून तुम्ही सांगताय राव 8 महिने झालं, 8 वर्ष नाही झालं. सगळं व्यवस्थित होईल, पण तू कुठं कुठं काय घडल लगेच मला कळवायचं. अहो 100%. कुठं टाचणी पडली तरी सांगतो सरपंच. इथं टाचणी पडली, खाडा पडला तरी तुम्हाला फोन करतो. हा, आणि आजपासून मी प्रचाराला लागतोय. हा, म्हणजे प्रचाराला म्हणजे कसं, आपल्या घरोघरी जाऊन आपलं रोजचं 4-5 गाठी भेटी. रोजचं 4-5 घर. हा, चालतंय की. आता तुझ्या मित्राकडे निघालोय. पुढं? उज्जैनकडं. अहो नका जाऊ दे, माझ्या ऐकण्याच्या पुढे वय. नाही, अहो जावंच लागते. का? प्रत्येक घरी जाऊन हात जोडलं तर पाहिजेत ना. अहो उद्या माझंच ऐक तू. चालतंय बरं, या तुम्ही या, तो सगळीकडे मी हे करतो. व्यवस्थित कामाचं बघ. हो हो हो. जाऊ का? हो चालतंय. तेवढं लक्ष ठेव. हो हो. झालं ते लाईन बंद. उज्जैन, उज्जैन दादा. हॅलो. काय सरपंच? काय चाललंय? काय नाही. आणि कोण उज्जैन दादा? तुम्हाला म्हणलोय मी दादा? हो. मी कोणाचा खून केलाय का मर्डर केलाय म्हणून मला दादा म्हणताय? नाही, काय चाललंय म्हणलं, काय तुझं बरं चाललंय का काय बघायला आलो. हे काय पाण्याची वाट बघत बसलोय.
पप्पा म्हणला 8 वाजता पाणी सोडतो, आता 2 वाजायचं टायमिंग आलं. जर काम धंदा सुचना आणि काय सुचना. त्या पप्पूने कुमारवाड्यात पाणी सोडलं असेल, पाणी येईल. तुमच्या आळ्याला सुटलं होतं का? नाही नाही, आमची बी आलेली यायचं ना. 4 वेळा सुटली, मी बघून आलोय. कायम जनतेच्या कल्याणासाठी झटणारा माणूस आहे मी. अहो, काय झटतात जनतेच्या कल्याणासाठी? इथं पाणी नाही, बोंबलायला काम धंदा सुचना आणि काय होय नाही जनतेच्या. पाणीच नाही ना, काळजी करू नको. बाकीच्या सगळ्या सुविधा मी पुरवतोच की. काय पुरवलं तुम्ही मला? काय पुरवताय मला? अन्नधान्य देताय, ज्वारी देताय, गहू देताय, रेशनिंग देताय, काय पुरवताय मला? अरे बाळा, घरकुल नाही का द्यायचं तुला? कधी? ह्या घरकुलाला सुद्धा आडवं पडलं की तुम्ही? हा, ते दात पडकन मेंबर गावाचं खाऊन खाऊन सगळं दात पडले आणि ती चेअरमन. अरे यादीत तर नाव येऊ दे, यादीत नाव आलं मी आहेच की. आलेलं कुठलंय तुम्ही? माझं नाव आलेलं. एक बाळा, सगळ्या सुविधा मी तुला देतो, काळजी करू कधी? नको. कधी तू दे? माझा आहेस, मी तुझा आहे. काय नाही, मी कुणाचाच नाही. काय? आणि तुम्ही माझं नाही. अरे बाळा, पाण्यावर काठीने जरी 2 घाव केलं तर पाणी कुठं दुभांगतं का? अवधू बांगलं पाहिजे. ही पाणी नाही म्हणल्यावर काय? हा? काय करायचं? पाणी नाही प्यायला इथं घरात. सुटेल पाणी सुटेल, काळजी करू नको. ऐका सर्व ग्रामस्थांना कळवण्यात येते की हा सरपंच आमच्या गावातला निवळ भंगार आहे. ह्याला कुणी मत देऊ नका आणि कुणी त्याला नवनवून देऊ नका. हे? अगं बंद कर की, किती दिवस रडत बसशील? मला काय कळा. हिला सांगा राव, मला सारखं माहिती बाळो, तू समजून सांगतोय पण सारखं डोळ्यासमोर दिसत्यात या. तुम्ही रामभाऊ भाऊजीने, अध्यक्षाने, पाटलाने मदत केली, पण तिच्या डोळ्याचं पाणीच थांबा. आता काय तर घेऊ का? बाळासाहेब, तुम्ही डोळं पुसता संगीताबाईचं भावासारखं, म्हणून ती बिचारी रडती. मोठी बहीण आहे माझी, लय सांभाळ मला ती. वहिनी, दुःख पचवायला शिकलं पाहिजे. कुठपर्यंत दुःख करणार आहे? आम्ही आलून मदतीला धावून आम्ही केलेला मदत दिला ना आधार तुम्हाला. रामभाऊ, अहो रामभाऊ, संगीताताई रडत्याला नाही तर काय. संगीताताईंचा लय जीव होता त्यांच्या, माहिती आहे का? आवाज जीवातला जीव म्हणा. वहिनी, दुःख आयुष्यात प्रत्येकाला आहे, असं गळटून जायचं नाही. मान्य आहे आम्हाला तुमचा आधार उड गेलाय. खचू नका, रडू नका, खचू नका, आम्ही आहे ना. 1000 वेळा सांगतोय रडू नको. आता 15 दिवस होत आले तरी अजून किती दिवस रडणार आहे? सांग बरं मला, तू किती दिवस रडणार आहे? माझं का आधार होता, ते माझं घर चालत होतं. नाही रडून काय करणार? खरे बाळ, कुटुंबाला फार आधार होता. अहो, अरे तुला अरे जन्म झालाय म्हणजे एक दिवस मरावं लागणार आहे या. आपल्या हातात त्या गोष्टी नाही त्या. काय पप्पो? काय नाही, चप्पल तुटल्यावर इथं आता अडकली ती दगडात. बर बर, हे तुला चहा प्यायचं का? नाही, नको नको. बर बर. माझा लय मोठा आधार होता ती. अहो वहिनी, म्हणजे झालं तुमचं बी. आता आवरा ना. आम्ही मदत केल्यामुळं तुम्हाला अनुदान मिळलं. सुभाषराव, प्रत्येक शेळीचं 5,000 रुपये मिळलं. 5 शेळ्या गेल्या बिचारीच्या. 5 25,000 मिळलं की खात्यावर बी जमा झालं. तरी रडता तुझ्या बापाच्या खिशाला दिलं काय? तुझ्या बापाचं तिला काय मदत केली नसती, धावलं नसतं तर. शासनाचं पैसे दिली मदत, पण तिचा जीव गुतला त्या शहरात बोकडात. रामभाऊ, शेळ्या डागावल्या, ठीक आहे, पैसे शासनाचं मिळलं, पण एक प्राण्यावर पण आपण जीव लावलेला असतो ना, त्यामुळे जरा जीव तुटतोय. हो सुभाषराव, केली ना मदत, पण किती रडा वहिनी, माफ आहे का ना. आता त्या 25,000च्या पुन्हा शेळ्या घ्या, पुन्हा नव्याने जोमाने कामाला. सगळ्याचं काय दुःखात ही सावरती सगळ्याला आणि हीच रडत बसली सारखी 1000 वेळा सांगतो तर. बरं संगीताबाई, तुम्ही मला सांगा, इतकं वय झालं, तुम्ही एवढा मोठा प्रपंच करताय, तुम्ही प्रपंचामध्ये किती चढ उतार असते. आतापर्यंत तुम्ही खचला नाही कधी, आणि आमच्या चौकाचा पाठबळ आहे तुम्हाला. होते कधी फायदा, कधी चला. तोटा. आता माझं पाटलांनी, सुभाषरावनी एवढं पैसे बुडवलं, मी रडतच बसलो का? हो हो बा, कुठे चेष्टा करावं, हे काय कुठं कळतं का काढताय? तुम्हाला? देऊ ना आम्ही नंतर पैसे ती. हा, का उडवलं आम्ही? रामभाऊ, आम्ही सोडूनच दिल्या तर म्हणा गंगाजळी. काल संगीताताई म्हणत होत्या की कोणी आधार दिला नाही, माझ्या शेळ्या जरी दागावल्या तरी, पण तुम्ही भावासारखे सगळे धावून आला आणि मला मदत मिळवून दिली. काल सुरू डोळ्यातनं पाणी गाळत होतं. तलाट्यांना बोलावलं, पंचनामा केला, तहसीलदारांकडे गेलो, बँकेचा फॉलोअप घेतला, पैसे जमा झाले तरी अजून रडतायत आणि बाळू पागळ्यासारखा मग गप गप. आता बास किती विषय सोडून आणखी किती पळापळ करायची रामभाऊनी संगीताबाई तुमच्यासाठी? हं? हो का?
माझं घर चालायचं, माझी लेकरं बाळ आहेत म्हणून मी करत होते आजपर्यंत. सांगा, नाही करून काय करू? तुम्ही होता 3 जण भावाने धावून आला म्हणून मला काय कोहाना पुन्हा फुलाची पाकळी तुम्ही मला मिळवून दिली. हा? अजून आपण एखादं चांगलं प्रकरण करू, अजून शेळ्या कशा घेता येतील ते बघू. आता तुम्ही रामभाऊच्या जत्रेत बोकाड दिलं, रामभाऊचं बोकाड सुटून पळून गेलं, पण तुम्ही ती रामभाऊंची भावना ओळखली आणि तिथं पैसे कमी केले का नाही तुम्ही? केलं तिकडं दुसऱ्याच्या बोकडाला आमचं बोकड म्हणत बसले. गाव कशाला अजून मार खाल्ला गावाने. वहिनी असं खचून, अहो दिवस आहे माझ्यावर रात आहे, ऊन आहे माझ्यावर सावली, असं तुम्ही जर खचून गेला, पोरं नातवंड तुमच्याकडे बघते ती, असं करू नका वहिनी. तुम्ही भावनिक झाला ना, आमचं हृदय भरून येतं, वाईट वाटतंय, काळजात ठेच पुसते. नाही तू लय रडू नको, टासस मनाला लावून घेऊ नको. तू पागळ्यागत रडतोय ना, ती मला माहिती तुझं रडणं कसं आहे. अरे तुझ्या सासूची बहीण मेली तर तिथं पाणी लावून रडत होता रामभाऊ. मी शेजारी होतो म्हणून तरी बरं, आणि तर तिच्या शेरडे मेली म्हणून रडायला आले होय तुला. संगीताबाई, गावात कोणाला सांगू नका, लोक रडून ऐकतेत आणि बाहेर जाऊन हसून सांगते ती. पण मिळत ना पैसे आता, वाईट तर तरी रागे. ऐक, त्यावेळेस माझी मावस सासू वाटली, वरनं पाऊस पडत होता, तुला वाटतं का मी पाणी लावू रडत होतो? अरे किती नालायक माणूस आहे. वहिनी बस, अजून बघली होती कशाला काय, एखाद्याच्या घरात दुःख आहे, चावरायचं काम करायचं का तुमची दोन्ही काढत याला लाज आहे का? ही जी बोकडे मेले ते कोणाला लाज आहे का? सासरा यायचा आहे, दारातली घाण काढायची म्हणून पळवलं की आम्हाला गावभर. ऐका पाटील, नको ए गप, ती चिडकी ए माझ्या. बाळा, वहिनी फक्त तुमचंच घर नाही, गावातल्या बऱ्याच घरात जाऊन माता माऊलींना आम्हाला आधार द्यायचा आहे. चला उठा. फक्त हिथं जसा रडला तसा तिथं नाही, रडलो. अहो, इथं भावनिक नातं आहे. रामभाऊ, आपण पंचायत समितीत गेलो ना, कृषी विभागात जाऊ आणि शेळ्या मेंढ्याचं अजून एखादं काय प्रकरण सांगितलं आहे ना, करता येतंय का, मिळवून देता येतंय का, आपण त्यासाठी प्रयत्न करू. हा, ही महत्वाचं आहे, ही महत्वाचं आहे. आधार लिंक असतं एक नावावर एक प्रकरण होता. तुम्ही होता ते 4 जण म्हणून काय कोहाना, पण माझा बैवार पाय टेकलं, मला मिळगत थोडीफार तरी तुम्ही दिली. असू द्या वहिनी. दे हा? तो आता माझा रडायची का? गप. अहो, माझा आधारच गेला अहो आणि सगळा. आम्हाला काय चौकापाशी करायचं? रडली ती रडली, गावात रडत बसू नको. तेच की तुम्ही 4 होता म्हणून तरी जरा मला आधार आलाय. संगीताताई, हा? एक बहीण म्हणून आम्ही सगळ्यांना सहकार्य करतो. तुम्हाला जशी मदत केली तशी आम्ही सगळ्यांना उठा उठा. तेच की. वहिनी, असंच सहकार्य करत जिथं जा आणि विषय आपलं ध्यान गंभीर ठेवत जा. तिथं तुमचा रामभाऊ खंबीर. काळजी आणि घ्या. मी संध्याकाळी तुम्हाला 100 रुपये पाहिजे तर अरे, पैसे मागते. का सरपंच असं का उदास बसलाय? उदास बसून आहे तर काय करू? का? ज्या ज्या ठिकाणी मी गेलो त्या त्या ठिकाणची लोक धावली माझ्या अंगावर. म्हणजे तुम्ही आमच्यासाठी काय केलं? ज्यांच्यासाठी केलं ती सुद्धा उलाटली. मग तुम्हाला काय सांगितलं होतं मी? तुम्ही या दोघांच्या नादाला लागू नका, गावात चांगली कामं करा. मी बी हळदी कुंकू लावायला गेले तर मला बायका तशाच म्हणायला लागल्या, काय कामं केलंय तुम्ही? नीट नळाला पाणी सोडताय का तुम्ही? तुम्हाला गरज लागल्यावरच आमच्या दारात येते, आताच तुम्हाला कार्यक्रम दिसायला लागल्यात का ठेवायचं? काय नो बाईनं मला बाया बोलायला लागल्या. पण मी काय म्हणलं माहिती का, हो का, आमच्या सरपंचानं कामं केले ती आणि इथून पुढं बी करत राहतील. म्हणलं ही काय केलंय ती ह्या दोघांनी केलंय बघा सरपंच. इथून पुढं का नाही, मी माझं म्हणणं आहे की तुम्ही त्या दोघांच्या नादाला लागू नका. आणि बी वेळ आहे हातात, तुम्ही कामं करत राहा गावातली. ते दोघाला सोडून कसं चालेल? ते आपली पार्टी आता मला कळायला लागलं, कारण का मी एकटं का हे करायला लागलो तर लोक धावली अंगावर. हां, मग धावतील नाही तर काय करतील ही लोक? मग जिल्हा परिषद हातातून जाणार आणि ग्रामपंचायत सुद्धा सोपी नाही राहिली. नाही सरपंच, असं खचून जमणार नाही. मी आहे की, तुम्ही कशाला खचून जाताय? काय करायचं सांग बरं? काय नाही, आता जोमानं नव्याने कामाला लागायचं. आणि बी वेळ आहे हातात, तुम्ही कामं करा लोकांची. ती घरकुल कुणाचं मिळालं नाही त्या दिवशी पण ते आलती, त्यांचं घरकुल देऊन टाका. मिळत असताना घरकुल का देत नाही तुम्ही त्यांना? ऐक, काही बोलायचं नाही, प्रत्येकाशी चांगलं बोलायचं, प्रत्येकाच्या सुखदुःखात सामोरं जायचं, एवढंच महत्त्वाचं आहे. उज्जैनकडे गेलो, उज्जैननी मोकळ्या बादल्या आपटल्या माझ्यासमोर. समोरच्या म्हातारीनं नाहीत असल्या शिवाय दिल्या. पण असं रागराग करून जमणार नाही सरपंच. असंच गोड बोलून आपल्याला इलेक्शन जिंकायचंय. आणि एकदा इलेक्शन जिंकू द्या, मग बघते एकेकाचं कसं काय आहे ती. ती तर मला कळतेच की. आलं तुमचं जोडीदार. संजू आला. सरपंच नमस्कार नमस्कार. काय जोडीचं काय चाललंय? काय नाही, काय जोड गुलगुलू वाता चालले रे? बसलो होतो जरा गप्पा मारत. होय ना, आईला चांगल्या गप्पा मारतोय बरं का, आम्हाला तोंडा पाडून. काय झालं? नाही आता आम्हाला विचारा काय झालं. काय झालं? गाडी शिकावली, पोच व्हायचं आला का सरपंच. मी पण विसरली होती प्रेमापोटी. काय चेअरमन, पण तुम्ही जर तसाचा डाव खेळत असाल
तर मग मला बी वेगळा डाव खेळावा लागेल. पण माझ्या लक्षात आहे नाही तुम्ही काय म्हणताय. तुमच्या लक्षात चांगलं आलंय. हा, तुमच्या लक्षात व्यवस्थित येतं तुमच्या दोघांचं काय चालतं ते आम्हाला कळतंय की. त्यांनी म्हणायचं मी इकडे गेली तर आमच्यामुळे आबरू गेली, पण आमच्यामुळे आबरू जात असाल तर तुम्ही समक्ष स्वतः लढा, नवरा बायको उभं राहा, नवरा बायको प्रचार करा. आम्ही कशाला पाराव काय शिवाय- सांगितलं? काय सांगितलं? पाराव 10 लोकांना काय सांगितलं? माझ्यामुळं गाव चालतंय. ह्या दोघांचं काय आहे? ह्यांची बायको जाती या हळदी कुकाला का? आमच्या बायकांची बोट नाही ती होय हळदी कुकाला यायला का? आमच्या बायका कुठं गावाला गेली त्या आपल्या पार्टीसाठी मी करतोय. हा, आता कसं म्हणायचं माझ्या पार्टीसाठी करतोय. आल्या का लोण्याचा गोळा वर आला की आपला बोट हाणून मोकळा, आणि आम्हाला म्हणता वर तुमच्यामुळे वाटोळ होत गावात लोण्याचा गोळा खायला सुद्धा ना चांगली कामं गावात करावं लागते. ती नाही तसल्या बाया बोलत होत्या. आता मी हळदी कुंकाला गेलते तर नाही नाही असं मेड काढल्यावर पाठिंबा काढल्यावर सरपंच होईल का? आणि होईल का चांगली काम? तुम्ही विचारलं का? सरपंच करायला कारणीभूत संजीव मेंबर आहे. काय सगळं मला कळतंय. कळतंय ना? मग नीट वागवायचं आम्हा दोघाला. मी तुम्हाला दोघाला एकच सांगतो की गावात जाऊन कुठल्या कोपऱ्यात विचारा मी काय बोललो. हा, त्या दोघांनी कामं केले, ते दोघांचा याच्यामध्ये हात आहे. त्यांना असं सांगायला पाहिजे होतं ते आहेत म्हणून आम्ही. जोपर्यंत संजू मेंबर तुमच्या पाठीशी आहे ना तोवरच सरपंच राहणार तुम्ही. नंतर कुणीही तुम्हाला विचारणार नाही. राजकारणात माझ्याविषयी राजकारण केलं ना अशी आग लावील तर पंचवार्षिक काय पुढच्या जन्मापर्यंत तुम्हाला सरपंच नाही का सदस्य होऊन तशी कामं बी चांगली करा की गावात तुम्ही. मग केली आम्ही होतो म्हणून झाली. काय सांगताय तुम्ही? आता 5 वर्ष झालं तीच ऐकते मी. आम्ही होतो म्हणजे आम्ही काहीच केलं नाही काय का? केलं तुम्ही? बायको घरात ह्यांना किंमत देणार कशी किंमत देत नाही? चेअरमन ती एकटं हिंदू नवरा बायको हिंदू काय होऊ द्या, पार्टीला आपल्या काय फरक पडत नाही. नाही फरक नाही पडत. आपण बी आता काय करू 4 लोकांच्या जायचं लग्न कार्याला मैतीला कुणाचं काय सोडायचं नाही. सुख दुःखात सामील व्हायचं. भलं सांगितलं की तुम्हाला सरपंच एक वेळ काय करायचं ज्याचं जागरण गोंधळ असेल कांदा चिराय जायचं. अहो मागच्या सरपंचांनी तेच केलं आपण पण तेच करायचं. तसंच करू. चला लोक या आले. अरे सोडलं का पाणी? हा सरपंच तुमच्या काम होते काय? शितो हे आपलीच माणसं आहेत. ही दोघं म्हणजे ए पप्या पगार आमच्यामुळं निघतो का त्यांच्यामुळं निघतो? सकाळी तुम्ही म्हणला की ह्या दोघात एकदा काही सांगायचं नाही. आमच्या दोघात एकदा काय सांगायचं नाही होय. अरे सरपंच इकडे एका होय र सनसेट ही म्हणतो इकडे आम्ही एक आहे आणि आमच्या देखत काय सांगायचं नाही. ही कुठं मदत काढली? गप ना जरा. काय झालं सांग, बोल मोकळं मला. हो सरपंच असं जर काय कांड करत असाल ना तर बराबर आबाळा आणला. औषधी त्याच्यात कोणतरी वारलं या त्या लय जोरात रडत होत्या आणि तिथे का नाही अध्यक्ष आपले पाटील आणि रामभाऊ आणि आपले हे बाळनाना ही 4 जण त्यांचं सांत्वन करत होते आणि त्या म्हणत होत्या माझा आधार गेला म्हणून लय जोरात रडत होत्या आणि यांना सांगत होते काळजी करू नका संगीत आहे तुम्ही काळजी करू नका आम्ही आहे. कोण वारलं असेल बरं? अहो हा आता लक्षात आलं. संगीता वहिनीचं वडील वारलं मध्यंतर काळात आजारी होतं ना. बरोबर आहे आयला वडील वारले. समजू मी बरं हीच संधी आहे आता आपल्याला हिथनं सुरुवात करायची सुख दुःखात सामील व्हायची. तिथं गेल्यानंतर रडाय नाही आलं तरी सरपंच चालेल पण बळ का व्हायना रडायचं. थुका लावून रडायचं संजू शेठ. अहो काय जाता तुकडा होता काय म्हणायचे ते म्हणायचं पण असं वाटलं पाहिजे त्यांना की त्यांचा बाप नाही मेला पण आपला मेला. अहो अध्यक्ष तर म्हणायचं पैशाची काही काळजी करू नका तुम्ही. आलं का? अरे खिशात रुपया नाही कुणाला कधी रुपयाचं दान नाही. सरपंच 20,000 खिशात टाका. चला चला गौरी तुझा जेवायला नंतर येतो. चला 20,000 आहेत ना खिशात. काळजी करू नका. चला. छोट्या PSI पांडुरंग हजारांचं बांधकाम मीच घेतलंय. जोरात बांधले राव. कसं काय क्वालिटी? हे कोणतं पण काम प्रामाणिकपणे करायचं. लय जोरात बांधलंय बर का भाऊ. ऐका की घरी होतो आज मी आणि ते सरपंच आलत जे मम्मीने पप्पांची झाडले सरपंचाला. का म्हणतोय काय अडचणीला आम्हाला फोन करा आम्हाला सांगा काय मदत पैसे लागेल तर आम्हाला सांगा असं म्हणतोय. म्हणजे तुमच्या घरी सरपंच आलते वय? हो भाऊ अहो आपल्या घरी कोण आलत? सरपंचाची बायको गौरी काकी. लय गंमत आली. काय झालं? आले हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे म्हणून प्राजक्ताला म्हणली. प्राजक्तानं अशी शेपटपट्टी केली ना त्यांची. काय बोलतोय? अहो काय सांगू तुम्हाला चहा केलता अक्षरशः नरड्याखाली उतरत बी नव्हता चहा.
प्राजक्ता बोलली तिला? मग म्हणले आमचं प्रकरण, म्हणले भाऊ प्रकरण केलं तर गेल्या वेळेस कोण अडवालतं? बरोबर, सरपंचानी हा? शाळा केली. सांगा बरं. अहो हा? भाऊ डायरेक्ट मतदानाला आलतो घरी, तुझ्या वाजच आलेत घरी. लगा छोट्या, तुझ्या मम्मी पप्पांनी बी डोसाले होय. मम्मी तर लय फाडाफाडा सरपंच होती ते. जावा थांबू नका म्हणले आमच्या घरी. त्याच्यासाठी आम्ही काम करावं लागतात. अरे कवा तरी उन्हाळ्यातल्या छत्रीसारखं उगावल्यावर लोक शिव्या देणारच की. प्राजक्ता म्हणली एवढं बोलून बी माणसाला घरी लाज कशी वाटत नाही मग हे करायला. हा काय बोलायचं आणि काय नाही असं झालं. बरं का अमीर, भाऊंचं आपल्या गावातलं नाव का? सगळ्या नाव असतात, घरोघर येणं नाव असतात गावात. माणसांची पद्धतच आमिर तशी असती. आ- कसं आहे, सत्तेत असलं की शिव्या देणार, सत्तेत नसलं की तो नाही चांगला. बरं का अमीर, मी कॉलेजला जातो का नाही, आता बाहेरची सगळी पोर असतात मित्र माझी, तिथं भाऊंचं नाव काढतात. होय. हो. अरे तू म्हणतोय गावात आला का भाऊला का आमचं का जगात फेमस आहे तू सांगायला लागलाय वेळेला का? अरे पण सरपंच सारखं गावात इज्जत आहे का? पोरांनो, आपल्या घरी जर कोणी आलं आणि बिनकामाचं लाचाऱ्यासारखं बोलायला लागलं, हाकलून द्या. आमच्या मम्मीने तर हाकलून दिलं बाबा. हा, आणि मला अभिमान आहे आपल्या खानदानीचा. प्राजक्ता धडाधडा बोलली गौरी वहिनीला. मग काय राव, जशात तसं उत्तर दिलं पाहिजे भाऊ. पण भाऊ. आपण बी तयारी लागलं पाहिजे भाऊ. तुम्ही काय करताय? अहो आम्ही आहेच की, पण तुम्ही नुसता आदेश दिला पाहिजे आम्हाला. जगात, भारतात, महाराष्ट्रात, जिल्ह्यात, तालुक्यात नाव असून नुसतं चालणार नाही, गावात पण नाव पाहिजे. हो मग काय. जा कामाला लागा. चल हो, येऊ का मग? हो, या. लोक फक्त बोलणार नाहीत, हाणणार. संगीतात आहे का नाही काय आली तुमच्याकडेच भेटायला. लय वाईट झालं पण. बातमी कळली आज, एकाएकी झाल्याचं कळलं. जन्म जो आहे त्याला मृत्यू आहेच. एकदा का बाप नावाचा पाठीराखा गेला ना, खरंच आयुष्यातलं सगळं संपलं. अहो मागच्या वेळेला आलतं गावात, माझी गाठ पडली, टपरी म्हणले संजीव मेंबर बिडीची तलब झाली. मग मी काय म्हणलं, बिडीची तलब झाली तर डायरेक्ट बिडी बंडाला देऊन टाकलं. पण हे असं नव्हतं व्हायला. ग्रामपंचायतीच्या वतीनं, ग्रामस्थांच्या वतीनं, गावकऱ्यांच्या वतीनं मी त्यांना श्रद्धांजली अर्पित करतो. तुमच्या ज्या कुटुंबात पोकळी निर्माण झालेली आहे त्यासाठी ईश्वर तुम्हाला एक शक्ती आणि बुद्धी देवो असं मी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. अहो सरपंच, संगीताचं वडील काय ना आपलं काय. बरोबर आहे. अहो दुःख होणारच की. मग काय, किती संजू शेठ, इतकं दुःख असताना सुद्धा संगीता बघा डागमगल्या नाहीत. नाही ना, आमचे वडील गेल्यानंतर जे काही जो अंधकार निर्माण झाला मी स्वतः भोगलाय. काय झालं नेमकं? तुमचं वडील वारलं. माझा वडील वारला? माझं वडील वारलो. हो कळलं. मग बिड्या मागत होत, तुमच्याकडे येत होत, तुमच्याकडे येत होत. हा, तुम्ही मदत देताय. हा, तुमचा सासरा तर खायला तर येत होता का घरात? आणि माझ्या वडील तुमच्याकडे बिड्याला येत होतं काय? हा, तुमच्या किरड्या गाडल्या तुमच्या बाहेरनं. माझं वडील च्या पिऊन आता गेलेत की बाहेर? हा, तुमच्या किरड्या गाडल्या. हा, का रे? निवडाय तुम्ही बाहेरनं, किरड्यांना. समजून घ्या की राव, आपण आपण मी नाही नाही सरपंचाला नाही हाणायचं हे सांगितलं. ऐकून घ्या ना, ऐकून घ्या ना, ऐकून घ्या. तुमच्यामुळं ही आले आगलट. त्या पप्यामुळे सगळा गोळ झालाय. असंच होणार. मला न विश्वासात घेताचा कार्यक्रम केला ना की असा कार्यक्रम वाजणार. मी आजपर्यंत कोणाचा कार्यक्रम वाजून दिला का? बघा की तिकडे कोण आले काय. मी तुम्हाला सांगतच होतो काहीतरी घोळ होतोयच. हा तुमच्यामुळे झालाय गोळी दोघामुळे. मार्केट चांगलं भरायला लागलं बरं का सुभाष. मग काय. वा वा वा. पावती 500ची करा पाटकीने. तुमचा काय संबंध आहे पावतीचा? आवाज टीमीची वर्गणी गोळा करून मी अजून किती 1 वर्ष? 50 रुपयाचा दांदाना आणि 500 मागतोय वर. चल पावत्या करा लोकांच्या. जत्रेला तमाशा आणायचा आहे. मंगला बनसुडे. हो ए
त्यांचा धंदा होतोय 100 पावती घेताय 50 ए रुपये. बाळू तू घरी जा, घरी जा, आबरू घालू नको आमची. एवढ्या आबरूज ए रामो एवढ्या आबरूज बाजारवाले ऐकते आमच्या आबरू जाईल. हो पावते ह्यांची पुस्तक आणणार गपके नाही तर घरी वा. चला तुझ्या भाजी बिजी सांगावायच हात मोकळा करा. अरे रामो अरे वसंत कुमार आपलं जोडीदारच आहे. त्यांचं पैसे द्या जोडीदाराचं, जोडीदाराने पैसे द्या. गरीब आहे तो. वसंतराव नमस्कार. आणि रोख पैसे घ्या बुडावते ती वसंतराव. ए बाळा भजी दे चल. 3 आता 3 आहे मला काय 7 प्लेट घेऊ का? रोहित भजी प्लेट लाव, कांदा टाक त्याच्यात आणि खुर्च्या दे 3 बसायला. कशाला खुर्च्या? बाजारात खुर्च्या असतात वय काय कशाला 3 डायनिंग टेबलवर जेवणारे माणसं सुभाषराव. हाटेलात डायनिंग टेबलवर कुठं जेवलो तिथं आपण सांगा ह्यांना. गप का? मुंबईला. कधी आलता माझ्यावर मुंबईला तुम्ही? कधी आलता? तुम्ही डोक्यावर पाडला का? ध्यानात येत नाही चहाचं बिल दिलं नाही म्हणून कपडे फाटतो राहणार इथं मुंबईचं सांगतो वय रे. गप काय इथं सासरं येऊन गेलं का? आम्हाला गावभर पळवलेलं सासरं. ह्याला डुबलो ह्याला हिथं आता बाजारात भजी खा आणि मग ठरवू आपण भजी खा. वसंतराव एक नंबर पाहिजे ती. या वसंतरावचं हॉटेल होतं तिकडं मुंबई हा गिरगाव चौपाटी. बर. तिथं नीट का राहिलं नाही तर त्यामुळं कांबळेश्वरला गाडा टाकावा लागला. जोडीदार आहेत काय? मग वर्गात एका होतो आम्ही. ती भाजी विकत बरं भाजी विकत होतं का नाही? त्यांना 500ची पावती मागितली ना, तुमचं जोडीदार आहेत. मागा. हा मागा की 500ची. वसंतराव डोकं फिरला मारत्यात. तुझ्या वर्गात होतं काय? एवढं होतं वसंतराव तेव्हा मी 6वीला होतो. त्यांचा पोरगा तुझ्या एवढा तुझ्या वर्गात होतोय. रामभाऊ, ह्या गरिबांचा ह्या शेतकऱ्यांचा धंदा किती होतो त्यानुसार पावती ठरवली पाहिजे. काय कांचा धंदा 100 आपण बारा कशाच्या पावत्या घेता तुम्ही? अजून असते मी वर्षभर आहे. बाजार करायचं मी सांगतोय. मला सांगता असते मी वर्षभर आहे. कर घेऊ नका त्यांचा. डबल डोलक वाजवू नको. तोच म्हणतोय 500-500च्या पावत्या फाडा. अन्याय करायचा नसतो. आपल्या गावची यात्रा म्हणजे व्यापाऱ्यांना का तुम्ही त्रास देता? तुम्ही लय मस्ती आले का तुमचं गाव आहे म्हणून? एका चापटीनं मी तेच म्हणतोय. बाजारात मरस्तोर मारेन. कोण आहे? रोहित दे. कोण आहे? मी इंटरनॅशनल पुढारण गाव माझ्या शब्दाचा शहाणपणा करू नको. मारेन बाजारात. कोण आहे म्हणजे भाज्याचं बिल कोण भरणार आहे? हे बरं बाळू. नाही राम एक नंबर आहे. झाला का बाजार? हा केला ना बाजार. बाजार करताय का बाजार मागताय? म्हणजे हातात पिशवी नाही काय नाही म्हणे बाजार केला ना. ओ अण्णा हा बलबीम पाटील मला काय भिकारी समजला काय? बैलगाडी शिवाय बाजार करत नाही आम्ही. आणि बाजार मागताय म्हणून खुशाल बोलताय मला. जिभेला हाडबीड आहे केलं तुमच्या. पिशवी नाही बैलगाडी बी दिसाना. पण तुम्हाला काय करायचंय? हा मी बाजार मागतो का काय करतोय? ह्या गावचा पाटील आहे. बैलगाडी शिवाय बाजार करीत नाही. 17 वेळेस सांगेल तुम्हाला. हा बैलगाडी बाजार ती गडी पगारा वाचून उपाशी मारायला लागले त्यांचा टाइम पगार करा. कुणाचा? सत्तूच्या बोंबलोचा बाळासाहेबाचे पैसे बुडवल्यात. अहो त्यालाच बैलगाडी भरून बाजार दिला मी आता. बाजार घेणार दानशूर तुम्ही. पैसे मोजायला हात सुद्धा आणखी वाळला नाहीत. विचारा तुम्ही सतोच्याला. आता तो तो दुःखी दिसत होता बिचारा. असं पण मला म्हणायचं गाडीच्या नाक खुर्जाची काय नाही पण बैलगाडीच्या बाता करताय. यार काय झालं? थांबा थांबा काय झालं? थांबा थांबा नको. काय थांबा सांगितलं इकडे इकडे. काहीतरी बातमी सांगत आल्या तर तुमचा बाप मेला ना आमका मेलन म्हणून समाधान ह्याला काय झालंय? सांगते ती घरी येऊन तुझा बाप तुमचा बाप मेला म्हणून. वडील तुमचे चांगले होते कधी गेले? ह्यांनी उठवलं या सरपंच नेंबर आणि त्यांनी मी नाही. त्यांना काय अध्यक्ष बघतोय अध्यक्ष मी सांग सरपंच काय म्हणले गावात मी हिंडत होतो तो माणसं मला थुतू करते ते म्हणले आता इथून पुढं कुठल्याही माणसाला कसली मदत लागली तरी करणारच आणि कुणाच्याही ह्याला धावून जाणार म्हणून आम्ही गेलो. तर तेवढ्यात पप्प्या आला आणि सरपंचाला म्हणला. संगीता वहिनी रडत होत्या आणि तिथं त्यांचं सांत्वन बाळासाहेब रामभाऊ
पाटील तुम्ही असं सांत्वन करत होता. मग आम्ही म्हणलं हीच वेळ आहे. त्यांनी सांत्वन केलं, आपण बी करायचं. त्यांच्या नजरेत आपण चांगलं व्हायला गेलो आम्ही. मी विचारलं संजू शेठ म्हणलं नेमकं काय झालं असं, तो ही म्हणली संगीताचं वडील बहुतेक मेला नाही पण हे तो आमचा शुद्ध होता. अहो काय शुद्ध होता? त्या आईबाईचा बाप मारून बसला तुम्ही. अरे अक्षरशः ह्यांच्या शेळ्या मेल्या, ह्यांच्या शेळ्या मेल्या पावसात फुगून. तर आम्ही त्या ठिकाणी त्यांना मदत मिळावी म्हणून पंचनामा केला होता. सरकारी मदत आली, त्या रडत होत्या. मला शेरड्यांची आठवण येते आणि तुम्ही बाप मारला त्यांचा. तरी म्हणले चांड म्हणलं चपलीचा बंद तुटलाय ती पप्या आणि असं कान देऊन ऐकत होता. आणि आपण शेळ्या मेल्या म्हणून ती बिचारी रडत होती. ह्यांनी तिला सांगितलं तिचा बाप मेला म्हणून. आपण तुम्हाला अक्कल पाहिजे ना सर. पप्प्यावर कशाला विश्वास ठेवला तुम्हाला? बाळासाहेब. खात्री करायची खरंच मिळेल का नाही ते. पाटील हा ह्यांनी काही नाटक केलं माहितीये का? हा दुपारी सुद्धा गौरी वहिनी आमच्या बायकोकडे आल्या होत्या. हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवलाय. बरं. आणि सरपंच पण 3-4 ठिकाणी जात होतं की मी कशी कामं केल्यात, कारण ह्यांना जिल्हा परिषद लढायची, तसंच आता ग्रामपंचायत पण आली. पण काय झालं ह्यांचं माहितीये का? चूक निवडून गेले हे कोणाच्या दारात गेले नाही, त्यामुळे सगळी शिव्या घालतात. मग ह्यांनी आजपासून असा उपक्रम केलाय, प्रत्येकाच्या सुखदुःखात, लग्नात, जागरण गोंधळात जायचं. आणि पप्पून हे बघितलं आपण सांत्वन करतोय आणि ह्यांनी गेस केला की वारलं खाल्ला मार. सुभाषराव माणसाने सगळ्याच्या सुख दुःखात सहभागी झालं पाहिजे. पण आधी इचरा तरी मेलय कोण? बाप मेलाय का आई मेली का बोकाड मेले का कुणाची कुणाला श्रद्धांजली? खात्री करायला पाहिजे ना अगोदर. सुख दुःखामध्ये जाताय, हळदी कुंकवाचा कार्यक्रम करताय, हे निवडून द्यायचं काय तुम्ही? त्याला विकासाचे काम करायचं पाहिजे. जिथे पण संगीताबाईचं नाव बाप मारून टाकला, ह्यांनी आखली पाहिजे ना. अरे बाळू काय सांगू, अक्षरशः आमिरच्या बायकोनी सुद्धा सरपंचांना अशी आपलं म्हणजे लाज वाटते का? 5 वर्षात नालाय. हीच नाही, छोट्याच्या आई बापांनी सुद्धा झाडलाय निबार. अरे मारतेले लोक. संगीता वहिनी, सुभाषराव हे मिटलं पाहिजे. मी काय म्हणतो संगीता वहिनी, फार तुमच्याबद्दल ह्यांनी चुकीची माहिती पसरवली. तू पण त्याचीच औलाद ऐक रामा. बाळू, तू पण खोटारडा राजकारण. ऐक. ती ए बाळू, तुम्हाला दोघाला ए, राजकारण हे बघ. करायचं. आमचा तिघाचा बळी देऊ नका ह्याच्यात. हे बघ मला तुझ्याकडे बघायला लावू नका. आपण सत्यात आहे का? सत्ताधाऱ्यांनी नको का आखलीनं वागायला? वहिनी हे मिटू शकतं. तुम्ही चौघ उभा राहा. आपण माझं बाप जिथं असताना हे म्हणतात मेला म्हणल्या. म्हणूनच वहिनी नाही ना, ऐका तासभर फोनवर बोलली मी, च्या पेल्यात आणि फोन खाली ठेवला नाही सांगा बोलायला आलेत मला. हे चुकीचे श्रेयवादासाठी काय बी करता होय तुम्ही चेअरमन? पोचायचा आमचा एक हेतू होता. हे राजकारणाचा बुकना झाला का रे गावात आपल्या? अण्णा मी काय म्हणतो, ज्या वेळेला इलेक्शन जवळ येतं का नाही, त्यावेळेला जे काय उमेदवार उभे राहणार असतात, राज्यकर्ते असतात, राजकारणी असतात, त्यांचं आणि मतदारांचं जे काही नातं असतं, गोड बोलतात, धावधाव जातात, दवाखान्याला मदतदारा, तेच निवडून आल्यानंतर मतदारांच्या दारात का जात नाहीत? ठीक आहे अण्णा, तुम्ही आर्थिक मदत एखाद्या पेशंटला करू नका, पण पेशंट बरा का म्हणून तरी चौकशी करा. सहानुभूती तर निवडून आलं की राव तुम्ही बाजूला जाताय. सुभाषराव लोक एवढी येडी नाही की इलेक्शनच्या टायमिंगला तोंडावा आलेला 5 वर्ष न फिरलेला जनता लगेच वळखते आणि आणि उलट्या उभा करते. संजय मेंबर तुमचं तर कसं आहे माहितीये का? एखादा दवाखान्यात आजारी असला तुम्ही आधी फळं घेऊन जाता 2 सफरचंद आणि नंतर म्हणता मदतीच्या वेळेस मला बोलवा, नंतर फोन स्विच ऑफ असतात, दवाखान्याकडे फिरत नाही. ही तक्रारी लोक आत्ता काढल्याशिवाय राहत नाहीत. आणि कामाच्या नावानं बॉम्ब बॉम्ब. एक काम करा वहिनी, तुमच्या फार अन्याय झालाय. ह्यांनी चुकीची अफवा पसरवली. सरपंच मोठ्या मनाने माफी मागा. वळीनं उभा राहा. वहिनी एक झाडूचा ठोका टाका. नाही नका. गावातलं वातावरण दूषित करतोय रामभाऊ. संगीताबाई माफ करा. ऐका, ज्या वेळेला मतदान होतं निवडून यायचं होतं का नाही, तेव्हा सरपंच नंबर दारात आलतं. त्या जेवढी नाही आलं ते आता बातमी घेऊन आले, जित्या माणसाची मेलं म्हणून बातमी घेऊन आले ते दारात. काय आहे बाई वर डोक्याचा डोंगर कोसळ असेल. वाळू हाणू दे एक ठोका लागा. थांबा, ऐका अण्णा, हे निवडून गेल्यात बरोबर, किंवा जे कोण निवडून जातील त्यांनी घरोघरी जाऊन काय समस्या, तुमची भौगोलिक समस्या काय आहे, कौटुंबिक समस्या जाणून घ्या राव. आदर द्या. हीच लोक तुम्हाला मतदान करणार आहेत. आज 5 वर्षांनी म्हणले की लोकांना राग येतोय, ह्याला आता दिसलं का म्हणतात. आणि लोकं हुशार झाले. आता बघा बाळासाहेब, महानगरपालिकेचं इलेक्शन आहे, त्याचबरोबर आता जिल्हा परिषदेचे इलेक्शन आहे. लोक दारात उभी करणार नाहीत. मी नगराध्यक्ष पदाला उभा राहणार ना. तुमचं मतदान कांबळेश्वर मधील हे कुठं नको राव, नको राव. लोकांवर अन्याय करू नको. लोक राहा म्हणते ती, तू नको नको म्हणतोय. झालेल्या घटनेची चेअरमन
माफी मागा आणि नाही उद्यापासून नाही हाणल्याशिवाय नको. माझी हा, सगळी नाही, सभा नाही, म्हणतात नाही, मला माझ्या बी. बहिणीला समाधानी जाहीर पाठिंबा आहे. होणार नाही माझी. शांत हो. माझी समाधानी होणार नाही मी अजून जाग्यावर, हाणणार ह्यांना. जाग्यावर, जाग्यावर. लय झाडा हा, खाली पडू आता नको. तुम्ही म्हणताय ना म्हणून आता गप बसते मी तुम्हालाच नाही सांगत पण जे कोण उमेदवार उभे राहणार आहेत निवडून येणार आहेत, त्यांना आवाहन करतोय की निवडून आल्यानंतर तुम्ही जनतेची कामं करा. त्यांच्या गरजा काय आहेत, त्यांना काय अडचणी येतील, त्यांची काय प्रकरणं करता येईल, काय लाभ येतील, ह्या सगळ्या गोष्टी बघा. लोक तुम्हाला आपोआप मतदान करतील. हा. अरे स्वच्छ राजकारण करा ना. राजकारणाच्या जागेवर राजकारण ठेवा. हे मला सांगायला ए, किंवा- बरं, थांब, मला 2 गोष्टी बोलू दे. सुभाषराव, जर अशाच माय माऊलींवर तुम्ही अन्याय करत असाल, काय त्या राजकारणाचा जाळ करायचा आहे? तुम्हाला आमच्या वहिनीने बाजारात झोडलं. मी तर म्हणतो बाळू, सुभाषराव, आपण पंचायत समिती, तहसीलदार कचेरी ह्यांच्या पुढे त्यांना उभा करा आणि तिथं आणल्याशिवाय मिटणार नाही. मिटला विषय वाढवू नका. तुमच्यासाठी आता गप बसली या नाट्यात मला बी सांगितलं काय म्हणतात. काय काय सांगितलं काय आम्हाला चुकीची माहिती मिळाली पण अध्यक्ष आम्ही सांगितलं तुमची माफी मागतो इथनं पुढे काय असं होणार नाही माफी नका मागू, काम करा. आणि प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी व्हायला जाताना नक्की त्यांचा वाढदिवस आहे का तो माणूस वारलाय ती माहिती घ्या, नाही तर तुम्ही उलटा उद्योग वाढवणार. पुण्यतिथी एका जयंती ह्याची खात्री बी करत नाहीत. अरे कोण दाजी का खवीस आहे मलाच कळणार राव. माझी आबरू घालवायची. कोणाचा दाजी? मी नव्हता हे डोक्यात ह्यांच्याच लावलं. तुझ्या वसंतरावच्या पैशाचा पैसा बुडवून आला ते देऊन टाक पाहिजे. सुभाषरावने दिलात गबास. बरं ऐका इथं विषय मिटलाय आणि सगळ्यांनी एकोप्याने काम करा. चला पाटील चला तुम्हाला Thank you.